अगदी सहज उपलब्ध करून दिली आपल्या उद्यानासाठी. तर खरंच आणि शिवाजीचे खूप खूप आभार मानले पाहिजे. थँक्यू शिवाजी. आणि आपण हे सिंहासन जे बघत आहात, या सिंहासनापूर्वी सगळ्या पूजा व्हायच्या. अगदी गणपतीपुळे असो, पुणे बालेवाडी या पवित्र ठिकाणी हे सिंहासन कंटिन्यू असायचं. सगळ्यात जास्त पूजा मी म्हणतो या सिंहासनावर श्रीमाताजी साक्षात विराज म्हणून त्या पूजा श्रीमाताजींनी सर्व समृद्धीसाठी दिल्या. मी राहुल दादांना विनंती करतो की ते मी थोडक्यात माहिती या जागेबद्दल बोलावी. ती खूप अनुभवी आहे या ठिकाणी आणि खूप जुने लोक या ठिकाणी आहे जे श्रीमाताजी असताना बऱ्याच वेळेस त्यांनी इथे येऊन कार्य केलं. नाशिक कलेक्टिव्हिटीला फार मोठं सौभाग्य होतं की या ठिकाणी येऊन या जागेमध्ये झाडं लावणं अशा ॲक्टिव्हिटीज ते करत होते. बरेच जण 8-8, 10-10 दिवस येऊन इथं समर्पित होऊन कार्य करत होते. अशा खूप गोष्टी या जागेबद्दल खूप अनुभव आहे, खूप मिरॅकल्स आहे. सांगायला गेलं तर खूप वेळ लागेल, तर एवढा मी काही सांगत नाही. तुम्ही या पूर्ण परिसराचं चैतन्य तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता. पाहिजे तिथं तुम्ही ध्यान करू शकता, पाहिजे ठिकाणी त्या शिबिर करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे श्रीमाताजींचे फार मोठे आशीर्वाद आहे की आपल्या सर्वांना श्रीमाताजींच्या तुमचं दर्शन देण्यात येणार आहे. त्यांच्याशी बोलणं तर ते खूप प्रॉब्लेम नाही आहे. फक्त विनंती आहे की वेळेत सगळ्या गोष्टी व्हाव्या यासाठी सगळ्यांनी सहकार्य करा. आणि 3:15 वाजता जेवण वगैरे केल्यानंतर सर्वांना एक एक करून श्रीमाताजींच्या रूममध्ये श्रीमाताच्या दर्शनासाठी सोडण्यात येईल. तिथले फक्त प्रोटोकॉल्स पाळा, शांतता राखा, गेल्यानंतर प्रणाम करा. प्रणाम झाल्यावर श्रीमातांना थँक्यू म्हणा, जय बाबा. कारण अर्थात तिथं तुम्हाला माहिती कोण उपस्थित असतं, सगळे देवी देवता गण असतात. ही काळजी आपण घ्यायची आहे. एवढं मला सूचना देण्यासाठी सांगितलं तर मी ते देण्याचा प्रयत्न केला. तर मी रविवारी त्यांना विनंती करतो की तुमचं शेड्यूल सांगा. तर मी सगळ्यांना अजून एक विनंती करेल, या ठिकाणी थोडा पाऊस पडतो, मुलांना थोडं सांभाळा, पालकांना कारण सटकतात बऱ्याच गोष्टी त्या पाण्यामुळे थोडासा शेवाळा आलेला आहे, थोडी काळजी घ्या. जय श्रीमाता. गाव जाते